नमस्कार मित्रांनो, मग काय चाललंय? आपण आलतो आता डिस्कळ गावाला बघायला, असंच फिरायला आलतो आपण डिस्कळ गावाला. तर इथली नदी बिद्दी एकदम कसली जाम आहे. डिस्कळची नदी एकदम म्हणजे असं वाटतं की समुद्र असल्यावर आहे, पण इथं समुद्र नाही, डिस्कळची नदी आहे. मग तुम्हाला नदी तशी जाऊतो आता कसा आहे बघा, इकडं पण बघा. आता तुम्ही म्हणसाल ही पोरं कोण आहे? ती पोरं आपली आत्याची पोरं आहे ती. बघ, ही बारशी, ही काय मुल्लीम, आणि आपण टाकळी. कसा आहे बाईगिरी आपली, नात करती गाय. मग असं घालतो आपण. लय भारी गाव आहे. नदी एवढी मोठी आहे, चांगलं आहे. तर रान बिन सगळं तर आमचं तिथं रान आहे, बघा बघू शकता तुम्ही. का तिकडं राहण्या भावानं आपला समजा पाण्यात गेलेला आहे. तर असं आपण इथं आलतो इकडं आपण फिरायला. तर समजी घरचे आलते समजी. जरा बंधाऱ्यात जाऊन आलो आणि परत नदी वातावरण बघितलं टाईट होतं. काय सगळं तोंडातून दूर निघायला लागला काय म्हणून मित्रांनो, लई थंडी वाढली इथं. सकाळ सकाळी एकदम असली थंडी असते ना जाम, काय तुम्ही सांगू नका. समजा येत होते बघा इथं काकडून बसेल समजा. आणि आम्ही असल्या थंडीत आलतो सकाळ सकाळी इकडं. भावानं तर मासे बिशे लय आहेत भावानं. आणि मुद्दा म्हणजे इथं लय मासा इथं मोठं मोठं. आता दुपारनं पोरं येतील मासा धरायला. लय मोठं मासा इथं, आणि पावत्यात पण मुलं इथली. पण आपण पवायला गेलो आपण बघा असं काकडून बसतं. मग आपले भाव इथे आपण आणि इथं आपण आलेलो आहे. भावानं लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. हा, भावाने म्हणलंय तर करावं लागल. मग आपण इकडं आलतो नदीकडं, मस्त वातावरण. आता मस्त आता जायचं घरी जायचं, चहा बी प्यायचं आणि मस्त आता आपल्या गावी निघायचं. आज जायचं आहे आपल्याला घरी. तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. बाय.